तुमचं ध्येय कुठल्याच मोबाईलनी आणि कुठल्याच गोष्टीनं डिस्ट्रॅक्ट नाही झालं पाहिजे आणि त्याला बुलेट प्रूफ तुम्हाला करता आलं पाहिजे. त्यालाच विद्यार्थी म्हणतात, दुसऱ्याला नाही. तुम्ही काय काय ॲडजस्ट करता एखाद्या कार्यक्रमाला जाण्यासाठी. तुम्हाला सांगतो मित्र हो, मला जर एखादा मध्ये तासभर वेळ काढायचा असेल ना, तर मी 1 तास काम लवकर सुरू करतो. दुपारच्या केस मी सकाळी करतो. सकाळची टाईट लिस्ट असते माझी. मी दररोज 10 ते 12 सर्जरी करतो आणि माझ्याकडे आता 350 सर्जरी वेटिंगला आहेत. असं 12 दिवसात एक पण प्लास्टिक सर्जन नाही, एवढं मला काम करायचं आहे. आणि तरीही असं असताना सुद्धा तो वेळ काढायचा आहे. तो वेळ काढायचा म्हणजे काढायचा. मी काढतो, पण त्यासाठी खूप आट्टापिट्टा करत राहतो. मी का माहिती आहे का? कारण मला लेकरं प्रचंड आवडतात. माहीत नाही पण ही अटॅचमेंट कशी झाली मी शब्दात नाही सांगू शकत. मी सांगत होतो की प्राधान्य, म्हणून हे पॅटर्न कधी निर्माण होतो, त्यांना प्रायोरिटी कळली, त्यांना प्राधान्य कळलं, त्यांना इम्पॉर्टंट गोष्ट काय आयुष्यामध्ये कळली. म्हणून 4थं सूत्र सांगितलं मी, आणि त्या सूत्राचं नाव आहे इम्पॉर्टंट थिंग इन द लाईफ इज, पूर्ण म्हणा, येस. तर प्रायोरिटी इम्पॉर्टंट थिंग आहे आयुष्यामधली. मी किती सूत्र सांगितलं तुम्हाला आतापर्यंत? 4. आता मी तुम्हाला 5वं सूत्र सांगतो. 5वं सूत्र सांगतो, दॅट इज कल्चर. दॅट इज संस्कार. हे आयुष्यातली खूप महत्त्वाची गोष्ट आहे. या विषयावर खूप वेळा बोललं जातं, पण तुम्ही संस्कारित राहा, त्याचा तुम्हाला आयुष्यभर फायदा होतो. तुम्हाला एक छोटं उदाहरण सांगतो. पतंग असतो ना, पतंग. तुम्ही सगळेजण पतंग आहात, पतंग काईट आहात, पतंग आहात. हा पतंग आकाशामध्ये सोडला जातोय, बिलकुल सोडला जातोय. पण जशी हवा येईल तसा तो भरकटतो ना. तुम्हाला सांगतो मुलांनो, आणि तुम्हाला सांगतो पालकांनो, त्या पतंग ही तुमची लेकरं आहेत. मुलांनो तुम्ही पतंग आहात, पालकांनो तुम्ही त्याचे पालक आहात. पतंग भरकटायला लागलाय, पण मुलांनो तुम्हालाही सांगतो, पालकांनो तुम्हालाही सांगतो की त्याची दोरी ना तुमच्या हातात ठेवा. त्याची दोरी तुमच्या हातात ठेवा. त्याचे 2 फायदे आहेत. पहिला आहे की वर जो आकाशामध्ये गिरट्या घालायला लागला, आकाशात उंच जायला लागला पतंग, त्याला कॉन्फिडन्स आहे की मला काही होणार नाही, माझ्या वडिलांच्या हातात, माझ्या आईच्या हातात माझी दोरी आहे. आणि तुम्हाला कॉन्फिडन्स आहे की माझं लेकरू कुठेही भरकटलं तर मी त्याला ओढून घेऊ शकतो. म्हणून ही जी पतंगाची दोरी आहे ना, ही दोरी ही संस्काराची दोरी आहे, ही कल्चरची दोरी आहे. आणि ही दोरी नका सोडू, तुमच्यासोबत ठेवा, बिलकुल तुमच्यासोबत ठेवा. तुम्हाला सांगतो, इट मॅटर्स अ लॉट. त्याचं मी का असं बोललो तुम्हाला माहिती का? की बघा 11वी 12वी पर्यंत ठीक आहे हो, पण MBBSच्या फर्स्ट इयरपासून MBBS फायनल होईपर्यंत सुद्धा माझा मुलगा सकाळी निघाल्यानंतर घरातून, मी कॉलेजला जातोय, दोरी त्याच्या मम्मीच्या हातात. कॉलेजमध्ये पोहोचल्यानंतर एक रिंग मिस कॉल देतोय. सकाळचं कॉलेज संपलं, पहिलं लेक्चर, दुसरा मिस कॉल. दुपारी कॉलेज संपलं, कॅन्टीन निघालो जेवायला, एक फोन. जेवण झाल्यास दुसरा मिस कॉल. पुन्हा कॉलेजमध्ये जाताना तिसरा मिस कॉल. तुम्हाला सांगतो, दिवसभरामध्ये 7 ते 8 वेळा हे लेकरू त्याच्या आईशी कनेक्टेड आहे. ह्याला दोरी असं म्हणतात. आणि ही दोरी काहीच अवघड नाहीये. ही दोरी सातत्यानं तुमच्या समोर ठेवा, तुमच्या हातात ठेवा. ही संस्काराची दोरी अत्यंत महत्त्वाची आहे. तुम्हाला पुन्हा सांगतो, मला अनेक पालक असं म्हणतात की लांडे साहेब, आमचा मुलगा खूप चांगला होता, आमची मुलगी खूप चांगली होती, संगत खराब मिळाली हो. तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो, बारकाईनं डोळे उघडून कानं मोठे करून माझा शब्द ऐका, की कुठलाच माणूस, चांगला माणूस वाईट संगतीत जाऊच शकत नाही, आणि गेला तर तिथं राहूच शकत नाही. त्याच्यामध्ये काहीतरी वाईट गुण असला पाहिजे तरच तो वाईटाकडे जाऊ शकतो. त्याच्यामुळे माझं लेकरू चांगलं होतं आणि त्यांच्यामुळे खराब झालं, हे म्हणणं 100% चुकीचं आहे. आणि हे असं होऊ नये म्हणून ती दोरी तुमच्यावर ठेवा. चुकलं आपलं लेकरू, पतंग पुन्हा ओढून घ्या, त्याला दुसरीकडे जाऊ देऊ नका. तुम्हाला पुन्हा सांगतो, असं काहीच नसतं की मेडिकल कॉलेजमध्ये गेलात, इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये गेलात, लॉ कॉलेजमध्ये गेलात, तुम्ही कुठल्याही कॉलेजमध्ये, आर्ट्स, सायन्स, कॉमर्स, कशातही कुठल्याही कॉलेजमध्ये गेलात म्हणजे तुम्हाला वाईट सवय लागते असं नाही. चांगल्या पण सवय लागू शकतात. तुम्हाला सांगतो, माझा मुलगा प्रसाद BJ गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये होता. ओके, फर्स्ट इयरला गेल्यानंतर तिथे एक अतुल ढाक नावाचा मुलगा आहे. त्यांनी लिफ्ट फॉर अनलिफ्टमेंट नावाची एक छोटी ट्रस्ट काढली. त्याच्यामध्ये त्यांनी काय केलं की झोपडपट्टीतले लेकरं, आई वडील ज्यांना नाहीत, पालक नाहीत, असे लेकरं त्यांनी निवडले. 30-20 लेकरं त्यांनी निवडले. 11वी 12वीला ह्यांचं ट्युशन घ्यायचं. कुठं? पुण्यामध्ये.
त्यासाठी त्यांनी एक उर्दू शाळा घेतली, अशीच तिथं ओळखीनं. ती संध्याकाळी ही उर्दू शाळा लेकरं वापरायचे. आणि हे लेकरं बघा, BJ गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजला लागलेले लेकरं ह्या मुलांना शिकवायचे. ज्या लेकरांना आईवडील नाहीत, जे झोपडपट्टीतले आहेत, नुसतं शिकवायचं नाही, त्याच्यामध्ये आमचा प्रसाद होता, त्याची बॅच होती आणि हे शिकवायचे ठरवून. ह्यांनी एक 6 लेकरांचा ग्रुप तयार केला होता. मला तुम्हाला सांगतो, मी जेव्हा ते बघायला गेलो ना, ॲक्च्युली मी त्या क्लासला जाऊन आलो. तुम्हाला सांगू का, मला माझ्या लेकराचा एवढा गर्व वाटला, एवढा अभिमान वाटला ना, की असंही काय होऊ शकतं. आणि तिथं ह्या लेकरांना शिकून, तशा लेकरांना शिकून हे लेकरं त्या लेकरांना मेडिकल लावतात. दरवर्षी 7 ते 8 लेकरं दरवर्षी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये तिथले लागतात. हो, कॅन यू इमॅजिन दिस? ज्या लेकरांना 1 रुपयाची फीस लेकर घेत नाहीत, आपला अभ्यास करून आपला अभ्यास म्हणून त्याला शिकवतात. मला काय म्हणायचंय, ह्याला संस्काराची दोरी म्हणतात. आणि ही दोरी लेकरांमध्ये तुमच्यामध्ये सातत्याने ठेवा. चुकलं तर चुकलं म्हणून तुम्हाला लेकरांना सांगतो, कधी पालक ओरडले, कधी आई ओरडली, कधी वडील ओरडले, समजून घ्या की त्यांचं तुमच्याविषयी खूप प्रेम आहे. तुम्हाला त्यांना सेफ द्यायचा आहे, तुम्हाला त्यांना आकार द्यायचा आहे. तुम्ही कुठेतरी चुकताय, त्यांचा एक्सपिरियन्स मोठा असतो म्हणून ते तुम्हाला सांगतात. वडिलांनी रागवलेलं, आईला रागवलेलं कधीच आदुराज घेऊ नका, कधीच नका घेऊ. तुम्ही कुठल्या कळायचे असत नाही, नका घेऊ. पुराण तुम्हाला पुन्हा सांगतो, तुम्ही माझ्याकडे येऊन पुन्हा एकदा म्हणाल सर तुम्ही असे म्हणाले होते, आणि दॅट इज 100% ट्रूथ. त्याच्यामुळे पुन्हा एकदा सांगतो, काय जपा पालकांनो, लेकरांपासून थोडाही दुरावा नको. मुलांनो, दररोज आईवडिलांना एक फोन करा. दररोज जेव्हा जेव्हा भेटता तेव्हा त्यांच्या पाया पडा. त्यांना सोडताना त्यांना एकदा घट्ट पकडा. बघा तर एकदा, ह्याला IQ असं म्हणतात. तुम्हाला सांगतो, तुम्ही हुशार आहात, IQ आहात, तुम्ही ह्या जगामध्ये आहात. IQ तुमचा खूप आहे, पण तुमचा EQ वाढला पाहिजे. IQ सगळ्यांना माहित आहे, पण EQ म्हणजे इमोशनल क्वेश्चन. तुमचं भावनिक नातं आपल्या आईवडिलांवर असणं ही सगळ्यात मोठी संस्काराची दोरी आहे. आणि ती दोरी जशाच ठेवा. तुम्हाला मी 5 सूत्र सांगितले, एकदा रिपीट करा. नंबर 1, नंबर 2, नंबर 3, नंबर 4. इम्पॉर्टंट थिंग इन द लाईफ इज नंबर 5, कल्चर, संस्कार. आणि ते संस्काराची शिदोरी घेऊन एक गोष्ट तुमच्यामध्ये तयार करा, आणि ते 6वं सूत्र आहे, अँड दॅट इज एम. दॅट इज एम. ध्येय पक्का करा. मला अनेक लोक सांगतात हे केलं ते केलं पण ते झालं नाही, डिस्ट्रॅक्ट. हे बघा, कुणाचं डिस्ट्रॅक्शन होत नाही. ध्येय आहे ना, हे बुलेट प्रूफ ठेवायचं असतं. कसं ठेवायचं असतं म्हणजे काय रे, तुम्हाला माहिती आहे का की मोठ्या म्हणजे VIP लोकांच्या जे गाड्या असतात ना, त्यांच्यावर बंदुकीच्या गोळ्या घातल्या तरी त्यातून आरपार जात नाहीत. त्याला बुलेट प्रूफ कार असं म्हणतो आपण. काचं पण बुलेट प्रूफ असतात. का माहिती आहे का? कारण त्यातला माणूस एवढा VIP इम्पॉर्टंट असतो. मी तुम्हाला सांगतो, तुमचं जर ध्येय तितकं इम्पॉर्टंट असायला पाहिजे, कितकं बुलेट प्रूफ असलं पाहिजे. जर बंदुकीच्या गोळ्या घातल्या आत नाही गेल्या पाहिजे. म्हणजे कशानंच डिस्ट्रॅक्शन होत नाही जेव्हा आपलं ध्येय हे बुलेट प्रूफ असलं पाहिजे. मग तुमचं ध्येय कसं करा, बुलेट प्रूफ करा. कसं करायचं एक छोटं उदाहरण देतो तुम्हाला मी. एक गाव असतं आणि त्या गावामध्ये एक डिस्ट्रॅक्टर असतो. डिस्ट्रॅक्टर म्हणजे तुम्हाला माहित आहे, आजकालचा मोबाईल हे डिस्ट्रॅक्टर आहे. असा हा मोबाईल त्या गावात असतो. म्हणजे एक माणूस, खळ म्हणजे तुम्हाला माहित आहे ना, की चांगल्याचं चांगलं झालं तर ज्याला रात्रभर झोप येत नाही त्याला खळ म्हणायचं. आणि चांगल्याचं वाईट कसं होईल हेच आयुष्यभर बघत राहण्याला खळ म्हणायचं. अशा एक माणूस, खळ माणूस, ह्याला मी डिस्ट्रॅक्टर म्हणत असतो. म्हणजे चांगल्या गोष्टी कशा तरी करून डिस्ट्रॅक्ट कशा करायच्या, त्यातून दूर कसं घेऊन जायचं लोकांना, असं बघणारा एक माणूस असतो. गाव असतं आणि त्या गावामध्ये तो शर्यत लावतो. हा डिस्ट्रॅक्टर एक शर्यत लावतो की हा एक पोल आहे, एक मोठा पोल असतो आणि त्या पोलवरती चढायचं. जो टोकावर जाईल या पोलच्या त्याला मी बक्षीस देणार, खूप मोठं बक्षीस देणार, असा तो माणूस म्हणतो. शर्यत लावतो. पण हा शहाणा डिस्ट्रॅक्टर काय करतो माहिती आहे का, त्या गावामध्ये 500-600 लोकांचा मॉब बनलेला असतो. त्या मॉबमध्ये त्याचे काही लोक पेरतो डिस्ट्रॅक्ट करणारे लोक पेरतो. बघा लोक कसे असतात तर. आणि कुणी पण त्या पोलवर चढायला लागलं, अरे पडशील असं एक मधले 50 लोक म्हणतात ना, पण हे बाकीचे लोक हो ज्यांना डिस्टर्ब करायचं नसतं, पण ते 50 म्हणल्यामुळे हे पण पडशील म्हणतात. आणि बिचारा वर जाऊ शकत नाही, खाली येतो. खरंच पडेल बा मी म्हणून. डिस्ट्रॅक्शन, मोबाईल. ओके, मग काय होतं माहिती आहे का की एक मुलगा
त्याच्या छोटा मुलगा असतो का, त्याच्या आईच्या डोक्यावरती टोपला असतं, शेतातून बिचार येत असते आणि तो मुलगा त्याच्या आईच्या हाताला धरून येत असतो. तो हे सगळं बघतो. वर लोक जातात, खालचे लोक ओरडतात, पुन्हा खाली येतो. वर लोक जातात, खालचे लोक ओरडतात, पुन्हा खाली येतो. कुणीच वर जाय ना. मग तो मुलगा त्याच्या आईला म्हणतो, आई मला वर जायचंय. मग त्याची आई बघा, त्याची आई प्रचंड हुशार आई असते. तसं सगळेजण असायला पाहिजे. ती काय म्हणते माहिती आहे, तिच्या कानात काहीतरी सांगते बघा, तिच्या कानात काहीतरी सांगते, जा म्हणते वर. ते कानात काहीतरी सांगते, वर जा म्हणते. हे लेकरू जातं त्या पोलला, खाली पकडतं, वर जाऊन डोक्यावर जाऊन बसतो पोलच्या एकदम. तेव्हा ते सगळे लोक खालचे ओरडतात, अरे पडशील पडशील पडशील, तुझ्या आईला एकटाच आहेस, मरशील, हातपाय तुटेल. लोक बघा ना कसे बोलतात. तर त्याला काय नाही डिस्ट्रॅक्ट करतात, एवढं सगळं त्याला बोलतात. त्याची आई पण परेशान, आता माझ्या लेकराचं काय होतं की म्हणून, कारण एवढे लोक ओरडत असतात. पण हे लेकरू वर जातं आणि टोकावर जाऊन बसतं. आता सगळेच परेशान झाले, हे कसं गेलं. आता ते लेकरू खाली घेतात आणि खाली घेतल्यानंतर मग तो कार्यक्रम असतो, समारंभ असतो, त्याच्यामध्ये त्याला बक्षीस द्यायचं असतं. त्या व्यासपीठावरती सगळे लोक येतात. मग तो खळ माणूस ज्यानं हे सगळं ऑर्गनाईज केलेलं असतो, त्यांनी पाहिलं असतं की ह्याच्या आईनं ह्या लेकराच्या कानात काहीतरी सांगितलंय. त्याच्या आईजवळ जातो आणि त्याच्या आईला म्हणतो, तू कानात काय सांगितलीस माझ्या लेकराच्या, कानात काय सांगितलीस. ती त्याची आई प्रचंड हुशार लेडी असते, शेतकरी असते पण हुशार असते. ती म्हणाली, माझं लेकरू बहिर आहे. हिचं लेकरू बहिरं नसतं, पण हिच्या आईनं त्याच्या लेकराला बहिरं केलेलं असतं. तिनं सांगितलं असतं, राजा हे जे आहेत ना, हे सगळे लोक पडशील पडशील म्हणतात ना, ते मूर्ख आहेत, डिस्ट्रॅक्टर आहेत, त्यांचं काहीच ऐकू नको, जावर जावर. हे डिस्ट्रॅक्शन पासून दूर ठेवणारी गोष्ट असते आणि ती शक्ती पालकांमध्ये असते मुलांनो. म्हणून त्यांचं ऐका, डिस्ट्रॅक्ट नका हो, तुमच्या ध्येयापासून दूर जाऊ नका. त्या ध्येयाला बघा, त्या लेकरांनी काय केलं, त्याचं ध्येय बुलेट प्रूफ केलं, त्याचं एम बुलेट प्रूफ केलं. एवढे लोक ओरडले की हो, 500 लोक ओरडले की हो, ते लेकरू वर गेलं ना. त्याचं कारण आहे, असं तुमचं ध्येय कुठल्याच मोबाईलनी आणि कुठल्याच गोष्टीनं डिस्ट्रॅक्ट नाही झालं पाहिजे आणि त्याला बुलेट प्रूफ तुम्हाला करता आलं पाहिजे. त्यालाच विद्यार्थी म्हणतात, दुसऱ्याला नाही.